जितेंद्र आव्हाड आपल्यासोबत आहेत. आव्हाड साहेब, आपण आज भाषण ऐकलं, दोन्ही भाऊ एकत्र होते, मग मराठीचा, मग महापालिकेचा, मग महाराष्ट्राचा, काय वाटतंय कशा प्रकारे हे संपूर्णपणे जुळून आलेलं आहे आणि तुम्ही स्वतः उपस्थित होता? चांगलं आहे ना. आजच्या आनंदाच्या दिवसामध्ये आम्ही सामील झालो, याचा आम्हाला आनंद आहे. आणि मराठी माणूस एक होतोय, कुठल्याही भाषेचा दुराग्रह नाही. हे बीजेपीने जाणून बुजून मराठी माणूस विरुद्ध असं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला. मराठी माणूस एक होतोय आणि ज्यांनी ज्यांनी ही मराठी माती इथे लावली तो मराठी माणूस. तुमच्या सरकारच्या वेळेचा एक निर्णय बोलून दाखवला उद्धव ठाकरेंनी की त्या मराठीची सक्ती केलेली, परंतु तो निर्णय आहे तो त्या ठिकाणी कोर्टात गेले आणि पुन्हा त्या ठिकाणी आहे ते माघारी घेतलं. मराठी तुम्ही स्वतः होते हे त्यावेळी. बघा, मी सांगतो, मी कॉन्व्हेंट शाळेतला आहे म्हणून माझ्या मराठीपणावर कोणाचा आक्षेप आहे का? मी कॉन्व्हेंट शाळेमध्ये शिकलोय, पण माझ्या मराठीच्या प्रेमाबद्दल कोणाचा आक्षेप किंवा कोणी शंका घेताच कामा नये. नक्कीच. या ठिकाणी काल एकनाथ शिंदे हे यांनी जय गुजरात असं देखील व्यासपीठावरून म्हटलेलं आहे. कसं बघताय? कारण केम छो मजामा छो ने. नक्कीच कुठेतरी या संपूर्णपणे घटनेला टीकेमध्ये उत्तर आहे ते जितेंद्र आव्हाडांनी दिलेलं आहे. व्हिडिओ समीर शेळकेसह निखिल चव्हाण, पुढारी न्यूज, मुंबई. कोण आहे कोण आहे?